शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी करणार आहे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजच्या विशेष भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की मल्चिंग पेपरचा एकरी खर्च जो आहे तो किती येतो, मल्चिंग पेपर म्हणजे काय, कोणत्या पिकासाठी आपण कोणता मल्चिंग पेपर वापरायला पाहिजे, याचबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन जे विषयावर जे माहिती मी घेऊन येत असतो त्याची योग्य प्रकारे तुम्हाला माहिती मिळत जाईल आणि वेळोवेळी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणे फार गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम जर बघितलं तर मल्चिंग पेपर म्हणजे काय, याचा वापर आपण कशासाठी करतो. तर मल्चिंग पेपर म्हणजे आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी, जेणेकरून आपल्या पिकामध्ये कुठल्याच प्रकारचं तण येऊ नये, तण नियंत्रण चांगल्या पद्धतीने व्हावं. त्याच प्रकारे आपण जर या पिकाला जे पाणी देतो त्याचा जो ओलावा आहे तो आपल्या पिकामध्ये आपल्या बेडवरती कायम राहावा, बाष्पीभवन त्या पाण्याचं होऊ नये, किंवा आपण बाकी काही न्यूट्रिएंट देतो त्याचं देखील योग्य प्रकारे नियोजन व्हावं, किंवा ते देखील त्याच्या बाष्पीभवनामध्ये निघून जाऊ नये. तर अशा पद्धतीनं मल्चिंग पेपरचा आपण वापर, अशा पद्धतीचे मल्चिंग पेपरचे हे फायदे आहेत. त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये 50% पाण्याची बचत देखील मल्चिंग पेपरच्या वापरामुळे होते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, मल्चिंग पेपर आपल्या पिकामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. सोबतच आता आपल्याला यामध्ये कोणता मल्चिंग पेपर आपण कोणत्या पिकासाठी वापरायला पाहिजे. तर मल्चिंग पेपरचे बरेचसे गोष्टी आहे ज्यामध्ये आपल्याला मायक्रॉनमध्ये हा मल्चिंग पेपर मोजला जातो. तर यामध्ये 15 मायक्रॉनचा एक मल्चिंग पेपर येतो, नंतर 21 मायक्रॉनचा येतो, त्यानंतर 25 मायक्रॉनचा येतो आणि एक 30 मायक्रॉनचा येतो. आता आपण साधारणतः आपण अंदाज घेऊ शकता की 15 मायक्रॉनचा जर मल्चिंग पेपर वापरला तर तो अगदी पातळ राहील. तुम्ही शॉर्ट टर्मचं जर पीक घेत असेल, ज्यामध्ये तुम्ही कलिंगड पिकासाठी जर त्याचा वापर करत असेल तर 15 ते 21 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर ठीक राहील. परंतु तुम्ही लाँग टर्मचं जर पीक घेत असेल तर 15 ते 25 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर जो आहे तो तुम्हाला ठीक नाही राहणार. कारण एका पिकासाठी जर वापर करायचा असेल तर तुम्ही 15 किंवा 21 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर घेऊ शकता. परंतु जर तुम्हाला 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर घेतला आणि लाँग टर्मचं पीक आहे, म्हणजे तुम्हाला केळीची बाग लावायची आहे किंवा तर तुम्हाला केळीची बाग लावायची आहे किंवा पपईची बाग लावायची आहे किंवा कॉटन लावायचं आहे. बरेच शेतकरी बंधू कॉटनसाठी देखील मल्चिंग पेपरचा वापर करतात. तर अशा बागेसाठी तुम्ही साधारण 30 मायक्रॉनचा तरी मल्चिंग पेपर घेणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमच्या बागेमध्ये तो मल्चिंग पेपर फाटणार नाही आणि शेवटपर्यंत तो तुमच्या बागेमध्ये टिकून राहील. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं ही झाली आता मल्चिंग पेपर आपण कोणता वापरायला पाहिजे, कोणत्या पिकासाठी कोणता वापरायला पाहिजे. त्याचबरोबर आता एकरी मल्चिंग पेपरचा खर्च किती येतो हे देखील समजून घेणे गरजेचे आहे. तर आपल्याला साधारणतः मल्चिंग पेपरची जी लांबी आहे ते 400 मीटरपर्यंत असते आणि एकरी जर आपण म्हटलं तर साधारण एका एकरमध्ये 7 बंडल जे आहे मल्चिंग पेपरचे जे रोल आहे ते तुम्हाला लागतात. आणि एक जो रोल आहे तो तुम्हाला साधारण डिपेंड करते की ज्यावेळी आपला 15 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर कमी किमतीचा आपल्याला मिळेल, साधारणतः 1000-1100 रुपयापर्यंत मिळतो. परंतु जर तुम्ही 21 मायक्रॉनचा घेतला तर 100-150 रुपये त्यामध्ये आणखी वाढते. सोबत 25 मायक्रॉनचा घेत असेल तर तुम्हाला 1600-1700 पर्यंत जाईल आणि 30 मायक्रॉनचा 2200-2300 पर्यंत देखील जातो. तर मायक्रॉन किती घेताय यावरती तुमचा जो मल्चिंग पेपरचा रोलचा जो खर्च आहे तो देखील डिपेंड असतो. साधारण आपण पकडलं तर 15 मायक्रॉनचा जर घेतला तर 1100 रुपयाला जर बंडल पकडलं तर आपण इथे बघू शकतो की 15 मायक्रॉनचा जर घेतला आणि 1100 बंडल 7,500 7,700 रुपयाचा एकरी खर्च तुम्हाला येतो. परंतु यामध्ये फक्त हा रोलचा खर्च झाला. यामध्ये तुम्हाला जो टाकण्याची मजुरी आहे ते वेगळी द्यावी लागेल, किंवा तुम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने देखील टाकू शकता. तर आमच्या इकडे जे ट्रॅक्टरचे जे भाडं आहे मल्चिंग पेपर अंथरण्याचे ते 300 रुपये प्रति रोल असं आहे. तुमच्याकडे कोणता भाव आहे त्या ट्रॅक्टरचा मल्चिंग पेपर जर अंथरायचा असेल त्याचा, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. देखील आमच्या बाकीच्या शेतकऱ्यांना देखील माहिती मिळेल. सोबतच शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने जर आपण मल्चिंग पेपरचं नियोजन केलं तर नक्कीच आपल्या पिकामध्ये चांगली आपल्या उत्पन्नात वाढ पाहायला मिळेल. आपला खर्चाची देखील बचत होते, जेणेकरून तण नियंत्रणासाठी वारंवार आपल्याला मजुरांची आवश्यकता पडणार नाही. खर्चामुळे चांगली बचत होते. तर अशा पद्धतीने आपल्याला मल्चिंग पेपरचा वापर करायचा आहे. दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन. धन्यवाद.